पंजाब नॅशनल बँकमधील मुख्य आरोपी असलेला मेहुल चोक्सी याला आज बेल्जियममधून अटक झाल्याची माहिती समोर आली। मेहुल चोक्सी त्यासोबतच विजय मल्ल्या या PNB बँकेतले मुख्य आरोपी जे आहेत ते अनेक वर्षांपासून आपल्याला पाहायला मिळत होतं। मेहुल चोक्सी याला जे आहे ते अटक करण्यात आल्यानंतर आपण पाहतोय की मलबार हिल येथील मेहुल चोक्सी यांचं घर आहे आणि हे घर आपण पाहतोय की 9व्या मजल्यावरचं हे घर आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीने सरकारच्या नोटिसा ज्या आहेत त्या नोटिसा आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। स्टेट बँकेची नोटीस असेल, त्याचसोबतच ईडीची नोटीस असेल, अशा अनेक नोटिसा ज्या आहेत ते ह्या आपल्या दरवाजावरती आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। आणि मलबार हिल या ठिकाणी डुप्लेक्स फ्लॅट जो आहे तो मेहुल चोक्सींचा आहे आणि ह्या फ्लॅटवरती आपण पाहतोय की फ्लॅटच्या दरवाजावरती अनेक नोटिसा ज्या आहेत त्या नोटिसा असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर मेहुल चोक्सी यांना आज अटक झाल्यानंतर अनेक माहिती समोर येत होती। जवळपास 2018 साली 13,500 कोटींहून अधिक मोठा घोटाळा जो आहे तो घोटाळा हा उघडकीस आला होता आणि त्यानंतर मेहुल चोक्सी हे चर्चेत आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मेहुल चोक्सी याच्यासोबतच विजय मल्ल्या यांचं देखील नाव चर्चेत होतं। वारंवार आरोप जे आहेत ते आरोप करतानाच आपल्याला पाहायला मिळत होतं। विरोधकांकडून विशेषतः यावरती आरोप केले जात होते आणि विविध नोटिसा ज्या आहेत त्या नोटिसा मेहुल चोक्सी यांच्या घराच्या दारावरती लावण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मेहुल चोक्सी यांना बेल्जियममध्ये अटक झाल्यानंतर आता भारतीय यंत्रणा ज्या आहेत त्या यंत्रणा कशा पद्धतीने मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये आणण्याचं काम करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल, कारण की 2018 साली घोटाळा झाला होता। जवळपास 6 ते 7 वर्षानंतर मेहुल चोक्सी यांना अटक झाल्यानंतर आता पुढची भारतीय यंत्रणांची, तपास यंत्रणांची काय भूमिका असेल, कशा पद्धतीने चौकशी केली जाईल हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन योगेश गुरवसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।